पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना गती देण्यासाठी शासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. नंडोरे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर 1 मे पर्यंत सुरू करण्याचा मानस आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय. दरम्यान या जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न नियंत्रणात आणण्यासाठी सूक्ष्म पोषक तत्वे आणि भरड धान्ययुक्त आहार देण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली आहे. जिल्ह्यात अर्भक मृत्यूदरात घट झाली असली तरी माता मृत्यूचे प्रमाण वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. यावर उपाय म्हणून गर्भवती महिलांची तपासणी, रक्तसाठा उपलब्धता आणि आशा सेविकांमार्फत देखरेख वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच 69% महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण आढळल्याने त्यांच्यासाठी पोषक आहार आणि औषधोपचार देण्यावरही भर दिला जाणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागातील गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची योजना आखली जाते. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांपासून बचावासाठी जनजागृती मोहीम देखील राबवली जाणार आहे. रुग्णवाहिका सेवेत सुधारणा करत जिल्हा 108 रुग्णवाहिकांची संख्या 29 वरून 55 पर्यंत वाढवली जाणार असून जिल्हास्तरीय कॉल सेंटर देखील सुरू करण्यात येणार आहेत. एकूणच पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, पालघर.